तर नमस्कार मंडळी, S24 अल्ट्रा आज आपल्याकडे आलेला आहे सोन्यासारखा मोबाईल आणि डेंजरमध्ये तो फुटलेला आहे, पाहू शकता. तर मला मोठा प्रश्न पडतो, एवढे फुटलेले मोबाईल आपल्याकडे कशासाठी येतात आणि का? तर खास करून डेटासाठी. सोन्यासारखा पॅनल आहे, पृथ्वी गोल आहे आणि मोबाईल फिक्सेटचा विषय खोल आहे. तर एवढा फुटलेला मोबाईल हा का फुटलाय, तर तुम्हाला स्टोरी सांगतो. बाईकवरती चालले होते युजर, मोबाईल वरच्या पॉकेटमध्ये होता, पॉकेटमधून खाली पडला आणि मागून गाडी गेली आणि हा सोन्यासारखा मोबाईल फुटला. तर आता सोन्यासारखा पॅनल आपण खोलतोय या ब्लेडनी. पॅनल ऑलरेडी डॅमेज आहे, त्यामुळं लगेच निघणार आहे. आपण ब्लेडनी याला ट्राय करतोय काढायला. खरं तर हँड ग्लोव्स घालायला पाहिजे नव्हते, पण आपण घातले नाहीत आणि पॅनल निघलेला आहे. हा गोल्डन कलरचा S24 अल्ट्रा आहे, त्याचा पॅनल आपण काढलेला आहे. पाहू शकता लेफ्ट हँड साईडला पूर्ण जी ॲल्युमिनियमची बॉडी ती क्रॅक झालेली आहे. कॅमेरा सुद्धा डॅमेज झालेला आहे. डिस्प्ले तो ऑलरेडी बाहेर निघून पूर्णपणे क्रॅक झालेला आहे. स्क्रू आपण खोलून घेऊयात. आणि हे जे प्रीमियम फोन असतात, जे अल्ट्रा सिरीजचे फोन आहेत, यामध्ये जे कस्टमर यूज करतात, बिझनेसवाले जे मोबाईल जास्त करून याला यूज करतात, यांचा यामध्ये असतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डेटा. डॉक्युमेंट्स वगैरे असतात, फोटोज असतात, काही मेमरीज असतात आणि त्यामुळे खास करून आपल्याकडे हे मोबाईल डॅमेजवाले येतात. तुमच्यासुद्धा जर असे मोबाईल डॅमेज असतील तर नक्की आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका मित्रांनो. आपण हे स्क्रू खोलून घेतोय आणि मोबाईल भरपूर डॅमेज आहे आणि जे युजर आहेत त्यांची आपल्याला रिक्वेस्ट आहे की डेटा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये डेटा त्यांना एनी हाऊ डेटा त्यांना पाहिजे नाही. खास करून त्यांनी आपली जी इंस्टाग्रामवरची रील होती ती पाहिली, काही रिव्ह्यूज पाहिले आणि आपले यूट्यूबवरचे जे आपण जे काम करतो ते त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर हा मोबाईल आपल्याकडं पाठवला आणि आपल्याला रिक्वेस्ट करून सांगितले की डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण तो नक्की ट्राय करणार आहे की यांना यांचा डेटा आपण आहे असा ॲज इट इज भेटून देण्यासाठी. तर आपण याचे जे स्क्रू काढले आणि जे आता आपण जे स्क्रू काढतोय हे पाहू शकता, जे तुम्हाला ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशनमध्ये कनेक्टर दिसत आहेत. हा आहे अल्ट्रा सिरीजचा वायरलेस चार्जिंगचे पॉईंट. आता काढल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतोच. तुमचे सुद्धा असे जर मोबाईल डॅमेज झालेले असतील प्रीमियम सिरीजचे आणि डेटा खूप महत्त्वाचा असेल तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे जे काढले आपण ते वायरलेस चार्जिंग कनेक्टर आहे त्याचं आणि वायरलेस चार्जिंगचाच तो पॉईंट आहे, पूर्ण वायरलेस चार्जिंग किट आहे ते काढलं. त्यानंतर आपण आता जे हे काढतोय सगळ्यात आधी बॅटरी कनेक्शन काढून घेतलं, त्यानंतर नेटवर्क आणि ही चार्जिंगची फ्लेक्स असते आणि हे डिस्प्ले कनेक्टर आता आपण काढलेले आहे. लेफ्ट साईडला पाहू शकता मित्रांनो, पूर्ण जे ॲल्युमिनियम बॉडी आहे ती क्रॅक झालेली आहे आणि आता आपण हा स्क्रू खोलून जे वरती काढत आहे तो आहे एअरपीस आहे याचा 24 अल्ट्राचा एअरपीस. त्यानंतर आता आपण काढणार आहे फ्रंट कॅमेरा आणि एवढा डॅमेज झाल्यानंतर कॅमेरा तर डायरेक्ट आपल्या हातामध्ये निघून आलेला आहे. कॅमेराची लेन्स आतमध्येच राहिली आणि डायरेक्ट प्रोजेक्टर बाहेर आलेला आहे. काही स्क्रू असतात मदरबोर्डला, ते आपण आता काढून घेऊ. टोटल डॅमेज फोन झालेला आहे आणि बॉडी थोडीशी बेंड झालेली आहे, त्यामुळे मदरबोर्ड काढण्यासाठी थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावं लागणार आहे. कॅमेरा पाहू शकता, जे मेन कॅमेरा आहे त्याला फुल डॅमेज बसलेला आहे, त्यामुळे कॅमेरा चालण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. पण ठीक आहे, जे आपले युजर आहेत त्यांना डेटा खूप महत्त्वाचा आहे. हा आपण काढलेला आहे मदरबोर्ड. फर्स्ट टाइमच आपल्याकडे ओपन झालेलं आहे. कुठे काय मदरबोर्डवरती वर्क नाही आहे आणि लेफ्ट साईडला पाहू शकता टोटली मदरबोर्ड बेंड झालेला आहे. आणि हा मित्रांनो असतो सँडविच बोर्ड. एकावरती एक लेअरिंग असते आणि हा असा सँडविच बोर्ड असतो. जोरात पडल्यानंतर लेअरिंगचा प्रॉब्लेम, CPU आणि रॅमचा प्रॉब्लेम. आणि हा तर बोर्ड लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता टोटल डॅमेज झालेला होता. आता तुम्हाला पूर्ण बॉडीची मी कंडिशन दाखवतो. आपण आता स्पीकर काढला याचा. तर आता आपण याचा स्ट्रिप वगैरे काढून घेऊ. त्याआधी तुम्हाला दाखवतो की हा आहे डिस्प्ले, पूर्ण ब्रेक झालेला डिस्प्ले. याची ग्लास आपण आधी काढून घेऊ, कारण ही जी ग्लास आहे ते आपल्या हाताला लागू शकते. ग्लास पूर्ण जो ब्रोकन झालेला आपण काढला आणि हे जे आतमध्ये दिसतंय हे सगळं तुम्हाला गोल्ड आहे, सोनं आहे.
तर हा झाला गमतीचा भाग मित्रांनो. आपण डिस्प्ले आधी काढून घेऊयात. तर ही जी लेअर दिसते तुम्हाला आता ग्लास काढल्यानंतर, ही लेअर काय आहे तर ही लेअर पॉलरायझर आणि त्याचा जो मेन डिस्प्ले असतो तो असते. आता हे जो तुमचं हा जो माझ्या हातामध्ये आहे ते ग्लास आहे क्रॅक झालेली, तर ते आपण तशीच सोडली. आता आपण हे डिस्प्ले कनेक्टर काढलं. डिस्प्लेला हे फ्लेक्स असते, डिस्प्लेच्या खाली कनेक्टर, वरती मदरबोर्डला अटॅच आणि चार्जिंग स्ट्रिप आणि नेटवर्क केबल हे आपण आता काढलेलं आहे. आणि बॅटरी सुद्धा एका साईडला तुम्ही पाहू शकता एवढं डॅमेज झालेली आहे मित्रांनो. ह्या कंडिशनमध्ये काय असतं सिच्युएशनमध्ये की मोबाईल एवढा डॅमेज झाल्यानंतर बॅटरी स्वेल होते, बॅटरी फुटण्याचा सुद्धा चान्स असतो. आणि हे जे खाली तुम्हाला दिसतंय हा सब बोर्ड म्हणतात याला, हा चार्जिंगचा मेन पॉईंट असतो. इथूनच तुम्हाला तुमचा जो माईक असतो यावरती वर्क करतो. नेटवर्क किंवा तुमचं जे चार्जिंग सप्लाय म्हणतो आपण ते पूर्ण ह्या सब बोर्डवरती वर्क करतं. हा तो सब बोर्ड आहे. आणि आपण थोडंसं लिक्विड सोडून आता आपण ते आधी चार्जिंगची जे सिम ट्रे तो सिम ट्रे काढून घेऊ. त्यानंतर चार्जिंगचे जे काय म्हणतात चार्जिंग स्ट्रिप म्हणतात किंवा सब बोर्ड म्हणतो आपण ते काढून घेऊ. ही पेन्सिल आहे, पेन्सिलला काहीच डॅमेज नाही बसलेलं, पेन्सिल एकदम सेफ आहे. तसं थोडंसं लिक्विड आपण सोडून घेऊयात मित्रांनो, कारण बॅटरी थोडीशी साईडला कॉर्नरला कट झालेली आहे. लिक्विड सोडलं तर एकदम प्रॉपर आपण बॅटरी काढू शकतो. कारण बॅटरी जे सॅमसंगचे मॉडेल असतात त्यामध्ये बॅटरी एकदम स्टिक बसवलेली असते, त्यांचं स्टिक एकदम हार्ड असतं आणि लिक्विड थोडंसं सोडलं तर एकदम इझी बॅटरी निघते. बॅटरीला थोडा जरी धक्का लागला तर ही बॅटरी तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती देऊ शकते, अशी ही बॅटरी असते. आता ही बॅटरी आपण काढलेली आहे. त्यानंतर हा आपण जो सीसी बोर्ड असतो सब बोर्ड आहे तो आपण काढलेला आहे.